राजवीर इंग्लिश पब्लिक स्कूलच्या वतीने नंदवाळ यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा। श्रीराम ज्ञानपीठ संचलित राजवीर इंग्लिश पब्लिक स्कूल वाशी या शिक्षण संस्थेने अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे। नंदवाळ येथील प्रति पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या आशीर्वादाने केवळ 33 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शाळा आज 810 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे। शाळेचे संस्थापक बी.ए. पाटील, सचिव सागर पाटील व प्राचार्या वैष्णवी सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे। 2013 मध्ये सुरू झालेली ही संस्था आज मोठ्या महाकाय वटवृक्षात रूपांतरित झाली आहे। 6 जुलै रोजी होणाऱ्या नंदवाळ यात्रेनिमित्त शुभेच्छा देताना संस्थापक बी.ए. पाटील म्हणाले, मी बी.ए. पाटील, अध्यक्ष राजवीर पोलीस वाशी, आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून आणि परराज्यातून सुद्धा पंढरपूरला अनेक भाविक विठ्ठलाच्या दर्शनात येत असतात। कोल्हापूर जिल्ह्यामध्येही प्रति पंढरपूर म्हणून नंदवाळ ग्रामी अनेक भाविक येत असतात। या सर्व भाविकांना आमच्या राजवीर पोलीस स्कूलच्या वतीनं शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालकांच्या वतीनेही मी शुभेच्छा व्यक्त करत आहे। धन्यवाद। प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ यात्रेला लाखो वारकरी पंढरपूर प्रमाणेच नंदवाळमध्येही रिंगण सोहळा पार पडतो। नंदवाळ यात्रेबाबत शुभेच्छा देताना प्राचार्या वैष्णवी सरनोबत म्हणाल्या, मी वैष्णवी संग्राम सरनोबत, प्राचार्य राजवीर पब्लिक स्कूल वाशी, प्रति पंढरपूर नंदवाळ येथे होणाऱ्या एकादशी निमित्त सर्व भाविकांना राजवीर पब्लिक स्कूल समूहातर्फे प्राचार्य तसेच व्यवस्थापन समिती, अध्यक्ष, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा। शाळेत क्रीडो लॅब, संगणक कक्ष, अटल टिकरिंग लॅब तसेच प्री वोकेशनल उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कौशल्याधिष्ठित उपक्रम सातत्याने घेतले जात आहेत। विशेष म्हणजे GEE, नीट, MPSC आणि UPSC अशा राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी गुरुकुल पद्धतीने फाउंडेशन कोर्सच्या धर्तीवर विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत। यंदाचा शाळेचा शैक्षणिक निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून शाळेचे नाव भविष्यात आणखी उंचीवर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्राचार्या वैष्णवी सरनोबत यांनी नमूद केले। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर।